स्वराज्याभिषेक छत्रपती संभाजी महाराज यांचा 336वा बलिदान दिन त्यांची समाधी असणाऱ्या ओढू बुद्रुक या ठिकाणी आज साजरा होतोय। बलिदान दिनानिमित्त या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे। सकाळपासूनच या ठिकाणी शंभू भक्तांनी मोठी वर्दळ केलेली पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी अनेक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी आहेत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य। काय सांगाल, छत्रपती संभाजी महाराज यांचा 336वा बलिदान दिवस आज साजरा होतोय, कशा पद्धतीने नियोजन केले? संभाजी महाराजांचा इतिहासाचं जाज्वल्य प्रदर्शन या ठिकाणी स्मारकाच्या रूपानं होणार आहे। महाराष्ट्र शासन स्मारकाचं काम चालू केलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लवकरात लवकर महाराजांच्या कार्याचा आलेख सर्व जगामध्ये जाईन असं जागतिक दर्जाचं स्मारक या ठिकाणी उभं राहणार आहे। आज काय काय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत? आज सकाळी मुकपदयात्रा या ठिकाणी गेलेली आहे। थोड्या वेळामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय SP साहेबांच्या हस्ते या ठिकाणी शासकीय पूजा होईल। तदनंतर या ठिकाणी अक्षय महाराज भोसले यांचं कीर्तन सेवा संपन्न होईल। तदनंतर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी आणि शासकीय मानवंदनेचा कार्यक्रम होईल आणि धर्मसभेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे असतील आणि अनेक लोकप्रतिनिधी या मुख्यमंत्री उपलब्ध राहतील। खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 336व्या पुण्यतिथीनिमित्त अनेक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे। अगदी सकाळीच या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले। त्याचबरोबर हजारोंच्या संख्येने शंभू भक्त या ठिकाणी अभिवादनासाठी उपस्थित राहत आहेत। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, वडू बुद्रुक, पुणे।